नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जगाच्या अर्थव्यवस्थेला हलवून टाकणाऱ्या मोठ्या घडामोडी सध्या पश्चिम आशियात घडत आहे. युद्ध, तेल बाजारातील अस्थिरता, जागतिक गुंतवणूक, भारताची निर्यात, सोनं आणि चांदी याच्यातील उसळी आणि भारतीय शेअर बाजारातील घसरण या सर्व घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. युद्ध फक्त रणांगणावर होत नाही, ते अर्थव्यवस्थेतही होतं, ते बाजारात दिसतं, ते व्यापारात दिसतं आणि शेवटी त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. म्हणून आजचे हे बुलेटिन अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण चर्चा करणार आहोत अशा निर्णयाची, त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल डिझेल किमतीवर होऊ शकतो. भारताला मिळालेली सूट, रशियन तेलाचा मुद्दा आणि त्यावरून देशात सुरू असलेलं राजकारण. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीने. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील विरोधकांना वेगवेगळे खोटे नरेटिव्ह तयार करण्यासाठी रोज नवनवे विषय मिळत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या इराण जहाजाला अमेरिकेने जलसमाधी दिल्यानंतर विरोधकांना नवा विषय मिळाला. या विषयात ते मशगूल असताना आता रशियाकडून तेल घेण्यास भारताला परवानगी मिळणार अशा बातमीने विरोधक प्रचंड आनंदित झाले आहे. नरेंद्र मोदी झुकले, भारत गुलाम झाला, भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण वगैरे नेहमीच्या पठडीतील वाक्य फेकायला विरोधकांनी आणि त्यांच्या पाळीव समर्थकांनी सुरुवात केली आहे. अमेरिकेचे अधिकारी बेसेंट यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भारताला 30 दिवसाची विशेष सूट देण्यात आली आहे. मुळात अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर हे निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते. या निर्बंधामुळे अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी करणं कठीण झालं होतं. परंतु सध्याची परिस्थिती वेगळी आहे. पश्चिम आशियात इराण इस्रायल संघर्ष वाढत आहे. पर्शियन आखातातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीतील परिस्थितीवर जगाचे लक्ष आहे. या मार्गातून जवळपास 20% तेल पुरवठा होतो. जर या मार्गात अडथळे निर्माण झाले तर जागतिक बाजारात मोठा तेल तुटवडा निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने विशेष निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दिलेल्या परवानगीनुसार 5 मार्च 2026 पूर्वी जहाजावर लोड केलेले रशियन तेल भारताला विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक रशियन तेलवाहू जहाजे सध्या समुद्रात अडकलेली आहेत. निर्बंध आणि पेमेंट प्रणालीतील अडचणीमुळे ती जहाजे खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. आता भारताला जी सूट देण्यात आली आहे त्यामुळे भारतीय रिफायनऱ्यांना ते तेल खरेदी करता येणार आहे. भारतासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदारांपैकी एक देश आहे. देशाच्या तेल गरजापैकी सुमारे 85% तेल भारत हा आयात करतो. जागतिक पुरवठा विस्कळीत झाला तर त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन किमतीवरती होतो. विश्लेषकांच्या मते जर भारताला रशियन तेल मिळाले तर देशातील इंधन बाजाराला मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीवरील दबाव कमी राहू शकतो आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. परंतु या निर्णयावरून भारतात सध्या राजकारण सुरू आहे. काही विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते भारताला अमेरिकेकडून सूट घ्यावी लागते म्हणजे देशाच्या धोरणावर बाह्य दबाव आहे. भारतात तेलाची समस्या निर्माण व्हावी, भारतीयांवर तेलाच्या वाढत्या दराचे परिणाम व्हावे हीच विरोधकांची छुपी इच्छा असावी. परंतु ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विरोधकांना आपल्या राजकारणासाठी देशातील सामान्य नागरिकांना असे महागाईत होरपळू द्यायचे आहे का? म्हणूनच काही विश्लेषकांचा प्रश्न आहे, देशात महागाई वाढावी अशी परिस्थिती निर्माण करणं कोणाच्या हिताचे आहे? ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणं योग्य आहे का? दरम्यान भारतीय रिफायनऱ्यांनी रशियन तेल खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहेत. काही अहवालानुसार भारतीय पाण्याजवळ लाखो बॅरल रशियन तेल उपलब्ध आहे. जर हे तेल भारतात आले तर ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यास मदत होईल. आता पुढील मोठ्या बातमीकडे वळूया. मध्य पूर्वेतील संघर्षाचा परिणाम केवळ ऊर्जा बाजारावर नाही तर जागतिक गुंतवणूक बाजारावरती देखील दिसून येत आहे. आखाती देश आता त्यांच्या परदेशातील गुंतवणुकीचा पुनर्विचार करत आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि कतार यांनी या विषयावर चर्चा सुरू केली आहे. या देशाकडे जगातील सर्वात मोठं सार्वभौम संपत्ती निधी आहे. या निधीच्या माध्यमातून ते जगभरात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करतात. अमेरिका, युरोप, आशिया आणि क्रीडा उद्योगापर्यंत त्यांची गुंतवणूक पसरली आहे. परंतु युद्धामुळे आर्थिक दबाव वाढत आहे. संरक्षण खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पर्यटन क्षेत्रावर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. विमान वाहतुकीत घट झाली आहे. या सर्व कारणामुळे सरकारी तिजोरीवर ताण हा वाढत आहे. म्हणूनच काही देशांनी परदेशातील गुंतवणूक कमी करण्याचा विचार सुरू केला आहे.
जर हा संघर्ष दीर्घकाळ चालू राहिला तर जागतिक बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण आखाती देश जागतिक भांडवली प्रवाहात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता पाहूया या संघर्षाचा भारताच्या व्यापारावर काय परिणाम होत आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. देशातील विविध बंदरावर हजारो निर्यात कंटेनर अडकले आहेत. एका माहितीनुसार भारतातील बंदरावर सुमारे 38,000 निर्यात कंटेनर हे अडकून पडले आहेत. हे कंटेनर मुख्यतः पश्चिम आशियातील देशाकडे पाठवण्याच्या तयारीत होते, परंतु जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यामुळे निर्यात थांबवली गेली. अनेक शिपिंग कंपन्यांनी काही मार्गावर सेवा कमी केल्या आहेत, काही मार्गावर सेवा पूर्णपणे थांबवल्या आहेत. यामुळे निर्यातदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंटेनर बंदरावर जास्त काळ राहिल्यास डॅमरेज शुल्क भरावे लागते. हा खर्च टाळण्यासाठी अनेक कंपन्यांनी बॅक टू टाउन हा पर्याय निवडला आहे. या प्रक्रियेत निर्यातदार कंटेनर परत घेतात, माल गोदामात साठवतात किंवा देशांतर्गत बाजारात तो विकतात. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टवर देखील मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकले आहेत. फळे, भाज्या, कांदे आणि द्राक्ष यासारख्या नाशवंत वस्तूंच्या निर्यातीवर देखील याचा परिणाम झाला आहे. काही अहवालानुसार 200 पेक्षा अधिक कंटेनर दुबईकडे जाण्यासाठी तयार होते, परंतु जहाज सेवा विस्कळीत झाल्यामुळे ते बंदरातच थांबले. पश्चिम आशिया हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्यात बाजार आहे. म्हणूनच हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. आता पुढे पाहूया गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य पूर्वेतील तणावामुळे सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहे आणि त्यामुळे सोनं आणि चांदी यांची मागणी वाढली आहे. भारतीय बाजारात चांदीच्या किमतीत मोठी वाढ आज नोंदवण्यात आली. चांदीचा दर आज सुमारे 8,700 रुपये प्रति किलोने वाढून 2,74,000 इतका झाला आहे. त्याचवेळी सोन्याच्या किमतीत देखील मोठी वाढ आज नोंदवली गेली. 10 ग्रॅम सोन्याचा दर हा सुमारे 1,600 रुपयांनी वाढून 1,63,000 इतक्यावर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर हा वाढला आहे. स्पॉट गोल्डचा दर सुमारे $5,170 प्रति औंस झाला आहे. यामागे जागतिक अस्थिरता हे मुख्य कारण मानले जात आहे. युद्धसदृश्य परिस्थितीत गुंतवणूकदार जोखीम असलेल्या मालमत्तांमधून पैसे काढतात आणि ते पैसे सुरक्षित पर्यायाकडे वळवतात. त्यामुळे सोनं आणि चांदी यांच्या किमती या वाढतात. तज्ज्ञांच्या मते सध्या या धातूंमध्ये मोठी अस्थिरता दिसत आहे. डॉलर इंडेक्समधील बदल आणि जागतिक राजकीय परिस्थितीचा त्यावर होणारा परिणाम यामुळे भारतीय शेअर बाजार देखील आज घसरला आहे. इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. आज बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात BSE सेन्सेक्स सुमारे 547 अंकाने घसरला. निफ्टी 50चा निर्देशांक देखील 24,650च्या खाली आला. बाजार उघडताच कमकुवत संकेत दिसले. सेन्सेक्स 79,685 यावर उघडला, तर निफ्टी हा 24,665 वर उघडला. विश्लेषकांच्या मते वाढत्या तेल दरामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत गेल्या आठवड्यात 16.4% वाढ ही नोंदवली गेली. सध्या त्याचा दर सुमारे $84 प्रति बॅरल इतका झाला आहे. भारतीय बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण आज दिसून आली. ICICI बँक, HDFC बँक, इंडिगो यासारख्या कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव हा दिसून आला. तज्ज्ञांच्या मते बाजारावर भूराजकीय तणावाचा प्रभाव आहे. परिस्थिती सुधारली तर बाजार पुन्हा सावरण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नयेत असा सल्ला दिला जात आहे. दीर्घकालीन गुंतवणूक धोरण ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. दरम्यान आम्ही आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. आपण गुंतवणूक करताना जोखीम टाळण्यासाठी नेहमी सेबी रजिस्टर गुंतवणूकदाराचा सल्ला नेहमी घ्यावा. एकूणच पाहता मध्य पूर्वेतील संघर्षाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत आहे. ऊर्जा बाजार, व्यापार, गुंतवणूक आणि शेअर बाजार सर्वच क्षेत्रावर याचे परिणाम उमटत आहे. आगामी काळात परिस्थिती कशी बदलते यावर जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून असेल. आजच्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा महत्त्वाच्या बिझनेस अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.